मागील भागात आपण कुलदेवी नाराज असल्याचे 5 महत्त्वाचे संकेत पाहिले आणि आज आपण या भागात उर्वरित 5 महत्त्वाचे संकेत पाहणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या भागातील कुलदेवी नाराज असल्याचा पहिला संकेत म्हणजे घरात एकामागून एक आजारपण येत राहतं. एक व्यक्ती बरी झाली की दुसरी व्यक्ती आजारी पडते. घरात आजारपणाचं चक्र सतत सुरूच राहतं. सतत येणारे लहान मोठे आजार, तसंच अगदी जुने आजारसुद्धा अचानक पुन्हा उद्भवतात. कितीही औषधोपचार केला तरी पूर्ण आराम मिळत नाही. पुन्हा पुन्हा ते आजार येत राहतात. त्यामुळं घरात सतत थकवा, निराशा आणि मानसिक तणाव जाणवतो. सततच्या या आजारपणामुळं घरातल्या व्यक्ती सतत चिंतेत राहतात. आध्यात्मिक मान्यतेनुसार तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज असल्याचा हा गंभीर संकेत मानला जातो. तुमच्या कुलदेवीकडे तुमचं दुर्लक्ष होतं तेव्हा तुमच्या कुलदेवीची कृपा कमी होते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा त्यामुळं कमी होते. त्याचा परिणाम घराच्या वातावरणावर, व्यक्तीच्या शरीरावर, मनावर दिसू लागतो. याचा अर्थ कुलदेवी रागवली किंवा नाराज झाली म्हणून ती आजारपण देते असा अजिबात होत नाही, तर ती घराचं आध्यात्मिक संतुलन बिघडलं आहे याची जाणीव करून देत असते. कुलदेवीचं संरक्षण आपल्या घराला मिळण्यासाठी आणि कुलदेवीचा घरात सदैव वास राहण्यासाठी आणि तिच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी कुलदेवीचं नियमित स्मरण करावं. दिवा लावून प्रार्थना करावी. शक्य असल्यास तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिच्या मूळ मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यावा. त्यामुळे घरात पुन्हा सुख शांती परत येते आणि कुलदेवीची तुमच्या घरावर अखंड कृपा राहते. आणि दुसरा संकेत म्हणजे कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो खराब होणं म्हणजे संकटाची चाहूल नाही, तर तुमचं तुमच्या कुलदेवीकडे दुर्लक्ष झालं असल्याचा कुलदेवीने तुम्हाला दिलेला हा संकेत मानला जातो. घरातील कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो हे त्या कुटुंबासाठी श्रद्धा, संरक्षण आणि आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक असतात. जेव्हा कुलदेवीची मूर्ती तुटते, अचानक तडा जातो किंवा फोटो खराब होतो, रंग उडतो, अचानक खाली पडतो किंवा कुलदेवीच्या मूर्ती किंवा फोटोचा हार सतत खाली पडतो किंवा पूजा दरम्यान देवघरातील दिवा सतत विझतो, त्याचबरोबर पूजा करताना मन अस्वस्थ होतं, एकाग्रता येत नाही, म्हणजेच तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीच्या बाबतीत काहीतरी दुर्लक्षित झालं आहे, काहीतरी तुम्ही चुकत आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवीची पूजा, जत्रा किंवा कुटुंबात चालत आलेली परंपरा, कुलाचार पाळत नसाल किंवा त्याचं तुम्हाला विस्मरण झालेलं असेल, तर त्याचं स्मरण करून देणारा हा संकेत मानला जातो. कुलदेवी रागाने नाही तर संकेताने मार्गदर्शन करत असते. आणखी एक गोष्ट म्हणजे नियमित पूजा न केल्यामुळं घरात स्वच्छता राहत नाही, दिवाही लावला जात नाही आणि कित्येक घरामध्ये जुनं खराब झालेलं पूजा साहित्य देवघरावर ठेवतात. यामुळं तुमच्या घरात आध्यात्मिक असंतुलन निर्माण होतं आणि कुलदेवीची कृपा कमी होते. म्हणून तडा गेलेली मूर्ती, फोटो परंपरेनुसार नदी किंवा स्वच्छ ठिकाणी धार्मिक पद्धतीने आदराने विसर्जित करायचं आणि नवीन मूर्ती किंवा फोटो घरी आणून श्रद्धेने घरात स्थापित करायचा. आपल्या घरात कुलदेवीचा अखंड वास राहण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी घरात, देवघरात स्वच्छता राखावी. दररोज दिवा लावून कुलदेवीचं नामस्मरण करून मनापासून प्रार्थना करावी. कुलदेवीसमोर शांतपणे क्षमायाचना करावी. त्यामुळं कुलदेवीची तुमच्यावर नक्कीच कृपा राहील. कुलदेवीला कधीच विसरायचं नाही, तर तिची कृपा आपल्या घरावर कायम राहावी यासाठी दररोज सकाळी संध्याकाळी कुलदेवीचं मनापासून स्मरण करायचं. तिसरा संकेत असा आहे की आयुष्यात सर्व काही ठीक चाललेलं दिसत असतानाही मन सतत बेचैन होतं, मनाला शांतता मिळत नाही, म्हणजेच हा कुलदेवीकडून मिळणारा एक सूक्ष्म पण महत्त्वाचा संकेत मानला जातो. सगळंच काही व्यवस्थित असूनसुद्धा सतत काळजी, भीती किंवा असुरक्षित आपल्याला वाटत असतं. मनात सतत वाईट विचारही येत असतात आणि काहीतरी आता वाईट होणार आहे असं सतत वाटत राहतं. सगळं काही ठीक असतानाही भविष्याबद्दल अनावश्यक चिंता आपल्याला वाटत असते. मन बेचैन, अस्वस्थ असल्यामुळं पूजेमध्ये लक्ष पण लागत नाही.
मनात सतत विचित्र विचार येत राहतात आणि आपलं मन भरकटत राहतं. देवासमोर बसूनसुद्धा मनाला शांती लाभत नाही. अनेकांना हा अनुभव आलेला असेलच. जेव्हा तुमच्या कुलदेवीकडे दुर्लक्ष होतं तेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जासुद्धा कमी होते आणि मन अस्थिर अस्वस्थ होतं. मग अशा वेळी काय करायचं? देवासमोर दिवा लावून काही क्षण शांत बसून तुमच्या कुलदेवीचं मनापासून स्मरण करायचं, प्रार्थना करायची आणि तुमची जी काही काळजी, भीती, अस्वस्थता जी काही असेल ती तुमच्या कुलदेवीला बोला, तिला ती सांगा. जसं आपण आपल्या आईसमोर बोलतो तसं तिला सगळं काही सांगतो, अगदी तसं सांगा. कुलदेवीबरोबर बोला, त्यामुळं तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळते आणि तुमचं मन स्थिर राहतं. कारण कुलदेवीचं स्मरणच तुमच्या मनाला आधार आणि संरक्षण देतं. जिथं कुलदेवीचं स्मरण तिथं संरक्षण. म्हणून वर्षातून एकदा तरी जी कोणती तुमची कुलदेवी असेल तिच्या मूळ ठिकाणी जाऊन तिचं दर्शन घेऊन तिचा आशीर्वाद घ्यावा, तिची खणा नारळाने ओटी भरावी. तिचा आशीर्वाद घ्यायला मात्र कधीच विसरायचं नाही. आणि मग बघा, तुमची कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. पुढचा संकेत म्हणजे जर तुम्हाला सतत विचित्र, अस्वस्थ करणारी किंवा गोंधळात टाकणारी स्वप्न पडत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा कुलदेवी नाराज असल्याचाच संकेत मानला जातो. जसं की स्वप्नात अंधार दिसणं, मंदिराचे बंद दरवाजे किंवा देवीसमोर पोहोचूनही देवीचं दर्शन न होणं. जेव्हा आपलं कुलदेवीकडे दुर्लक्ष होतं, आपलं लक्ष तिच्याकडं नसतं, तेव्हा ती आपल्याला स्वप्नात संकेत देत असते. जर आपल्याकडून कुलदेवीचा कुलाचार, परंपराचं विस्मरण झालेलं असेल तर आपल्या स्वप्नात कुलदेवीचं पुसटचं मंदिर दिसतं. तसंच कुलदेवीच्या पूजेची आठवण करून देणारी काही चिन्हेही आपल्याला दिसत असतात. त्याचबरोबर पूर्वज किंवा कुलाचारासंबंधी काही दृश्यही दिसतात. कुलाचार, परंपरेचं स्मरण करून देण्यासाठीचा हा संकेत मानला जातो. तर अशा प्रकारचे स्वप्न पडले म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. तर कुलदेवीवर श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. कुलदेवी रागाने नाही, नाराज आहे म्हणून नाही, तर संकेताने मार्गदर्शन करत असते. काही संकेत आपल्याला ती देत असते की तुमचं माझ्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे, हे आपल्याला समजावं यासाठी. कुलदेवी आपलं लक्ष वेधून घेण्यासाठीच स्वप्नातून संकेत देत असते. जेव्हा कुलाचार, नवस किंवा कुटुंबातील धार्मिक परंपरा आपल्याकडून दुर्लक्षित झालेल्या असतील तेव्हा असे संकेत मिळू शकतात. म्हणून दररोज काही क्षण कुलदेवीचं नामस्मरण करा. तुमच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आशीर्वाद मागा आणि कुलाचार, परंपरा पुन्हा सुरू करा. शक्य असल्यास कुलदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती अखंड राहील. जशी आई आपल्या लेकराला चुकीच्या मार्गावर जाताना सावध करत असते, अगदी तसंच आपली कुलदेवीसुद्धा संकट येण्याआधी आपल्याला जागं करण्याचा प्रयत्न संकेताद्वारे करत असते. ती आपल्याला आपल्या कल्याणासाठी संकेत देत असते. म्हणून जर तुमच्या आयुष्यात यातले काही संकेत दिसत असतील तर आजपासूनच कुलदेवीचं नामस्मरण करायला सुरुवात करा आणि प्रार्थना करा, हे कुलदेवी माता आमच्या कुटुंबावरती सदैव कृपा ठेव. तुम्हाला ही महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय कुलदेवी माता.